हॅलो एव्हरीवन, मी सचिन शंकर बालीकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय माय केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवरती. आपण इथे पाहतोय 12th स्टँडर्डचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर. हा आपला थर्ड पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये म्हणजे याच्या पाठीमागच्या पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं, तर आपण पाहिलं कंडक्टर्स म्हणजे काय, कंडक्टरचं आपण डिफरन्शिएशन केलं. काय केलं डिफरन्शिएशन, त्याचं दोन पार्ट मध्ये डिफरन्शिएशन बघितलं आपण. एक बघितला तुमचा मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरा बघितला इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. ठीक आहे, खूप छान पद्धतीने आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये यांचं डिफरन्शिएट ही केलं होतं आणि समजूनही घेतलं होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं की एक्सपेरिमेंट थ्रू इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आणि नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कसं ओळखायचं ते पण पाहिलं. खूप छान पद्धतीने आपण एक्सपेरिमेंट करून पाहिलं होता, म्हणजे करून नाही पाहिला पण एक्सपेरिमेंट थ्रू आपण अंडरस्टँड करून घेतलं होतं. त्याच्यातून आपल्याला ऑब्झर्वेशन काय काय भेटतं हे पण आपण चेक केलं होतं. मग आज आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर आज आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स म्हणजे काय असतं. ठीक आहे, हा आपला लेक्चरचा हा पॉइंट आहे. हा पॉइंट खूप इझी आणि सोपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप मजेशीर हा पॉइंट आहे. कोणता पॉइंट आहे, तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. बघा इकडं कोणता पॉइंट आहे, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. हा पॉइंट पाहण्या अगोदर जसं आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये मेटॅलिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स, इलेक्ट्रोलायटिकला कंडक्टरला काय म्हटलं जातं, अजून आयोनिक कंडक्टर असं म्हटलं जातं. यांचं आपण काय करू, पुन्हा एकदा अजून एकदा डिफरन्शिएशन करून पाहू आणि याच्यावरूनच आपल्याला इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स म्हणजे काय त्याची आपल्याला थोडीशी की भेटेल. म्हणजे काय असतं बाबा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स म्हणजे काय ते. ठीक आहे, तर चला तर मग आपण बघूया मेटॅलिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये डिफरन्शिएशन काय होतं, नेमकं डिफरंट काय आहे दोघांमध्ये. तर बघा इकडं इथं ह्याच्या नावातच आहे पहिली गोष्ट मेटॅलिक कंडक्टर म्हणजे एखादी मेटल असणार आहे. मेटल म्हणजे काय, एखादा ऍटम्स वायर जे आपण ज्याच्यातून, पहिली गोष्ट कंडक्टर्स म्हणजे काय ते आपण पाहिले. कंडक्टर्स म्हणजे काय असतं, ज्याच्यातून आपण करंट कंडक्ट करतो त्याला काय म्हटलं जातं, कंडक्टर्स. कंडक्टर्स म्हणजे काय, वाहक. ठीक आहे, बस कंडक्टर नाहीये, कंडक्टर म्हणजे वाहून घेऊन जाणारा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय त्याला काय म्हणतोय आपण, कंडक्टर्स असं म्हणतोय. ठीक आहे, मग दोन प्रकारचे कंडक्टर्स असतात, एक असतो इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आणि दुसरा असतो मेटॅलिक कंडक्टर. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स त्याला काय म्हटलं जातं, आयोनिक कंडक्टर्स. ठीक आहे, मग बघा इकडं तुमचा हा जो मेटॅलिक कंडक्टर आहे, मेटॅलिक कंडक्टर मध्ये आपण पाहिलं की काय होतं ह्याच्यात, मेटॅलिक कंडक्टर्स म्हणजे काय, एक ऍटम. मेटल म्हणजे काय, एक ऍटम. आणि इकडे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स म्हणजे काय, एक आयोनिक कंडक्टर सध्या म्हटलं जातं. आयन म्हणजे काय आलं, तिथं सोल्युशन आलं. आणि इकडे काय येतोय, माझा ऍटम येतोय. ऍटम म्हणलं की त्याच्यात येतात तुमचे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग माझे हे जे मेटल कंडक्टर आहे, ह्या मेटॅलिक कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन असतात. पण इलेक्ट्रॉन कसे असतात म्हणून आपण पाहिलं होतं, फ्री इलेक्ट्रॉन असतात, एकदम असे फ्री असतात. इकडून तिकडून उड्या मारतात, म्हणजे एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये उड्या मारतात. म्हणजे काय, एका बँड थ्रू बँड. म्हणजे आपण तिथं पाहिलं की माझे जे इलेक्ट्रॉन असतात, ज्यावेळेस मी याच्यात इलेक्ट्रिक करंट पास करतोय, ज्यावेळेस करंट पास करतोय त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स काय होतात, उड्या मारायला लागतात. म्हणजे एका बँड मधून दुसऱ्या, म्हणजे व्हॅलेन्स बँड थ्रू कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जातात, तेव्हा तुमची इलेक्ट्रिसिटी तयार होते, जनरेट होते. ठीक आहे, आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये हे पाहिलं, तेच इथं आहे. म्हणजे हेच आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस माझा करंट फ्लो होतोय, म्हणजेच काय होतं, माझे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. जे फ्री असणारे इलेक्ट्रॉन असतात का, ते फ्री होतात. ठीक आहे, आपण इथं बघितलं. त्यानंतर मी आलो इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये. इथं काय बघितलं इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये, तर इथं मी बघितलं जे माझे आयन्स असतात. ठीक आहे, इथं नावच आहे याचं, दुसरं नाव काय आहे याचं, तर याचं नाव आहे आयोनिक कंडक्टर. आयोनिक कंडक्टर. ठीक आहे, जे इथं सोल्युशन आहे एक. ठीक आहे, सोल्युशन आहे, त्या सोल्युशनला कसलं सोल्युशन म्हणतो आपण, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे असं म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यामधले जे आयन्स असतात ते आयन्स काय होतात, फ्लो होतात. कधी, ज्या पहिली गोष्ट आयन्स तयारच कधी होतात, ज्यावेळेस मी त्याच्यात करंट सोडतो त्यावेळेस ते आयन्स तयार होतात आणि ते आयन्स फ्लो व्हायला लागतात. आणि फ्लो व्हायला लागले की त्याच्यातनं तयार काय होते, एक बॅटरी म्हणजे बल्ब लागतो. आपण एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं, बल्ब कधी लागतो, ज्यावेळेस माझे इलेक्ट्रॉन
जे काही आयन्स असतात, सॉरी इलेक्ट्रॉन नाही तर आयन्स येतात, जे आयन्स असतात ते आयन्स फ्लो व्हायला लागतात त्यावेळेस माझा बल्ब लागतो. ठीक आहे, हे आपण इथं बघितलं होतं. म्हणजे माझा इथं डिफरन्शिएट पहिला काय झाला की मी ज्यावेळेस करंट फ्लो होतोय, म्हणजे माझा ज्यावेळेस करंट कशामुळे फ्लो होतो, ज्यावेळेस माझे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागले की माझा करंट फ्लो होतो, म्हणजे करंट ही माझ्या वायर मधून, मेटॅलिक वायर मधून पास होतोय, फ्लो होतोय. आणि इकडे मी बघितले, मी एक इलेक्ट्रोलायटिक सेल घेतली होती. ठीक आहे, आपण इलेक्ट्रोलायटिक सेलचं सगळं डेमो सेल म्हणजे फर्स्ट लेक्चर पासून आपण इलेक्ट्रोलायटिक सेल कशा प्रकारचे असते हे पाहत आलेलं आहे. समजायसाठी इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय हे समजायसाठी आपण NaOH चं मॅन्युफॅक्चरिंग करून बघितलं होतं बाय इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस थ्रू. ठीक आहे, NaCl पासून NaOH तयार करून बघितलं होतं. ते कशासाठी इतकं मी सांगितलं होतं, तर ते इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजायसाठी ते आपण त्याचं पाहिलं होतं. ठीक आहे, मग इथं मी पाहिलं की ज्या वेळेस माझ्या आयन्स फ्लो व्हायला लागतात त्यावेळेस माझ्या त्याच्यातून म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल मधून सध्या काय होतो, माझा करंट फ्लो होतो. कधी होतो, ज्या वेळेस आयन्स फ्लो होतात त्यावेळेस. ठीक आहे, मग सेकंड डिफरन्शिएट काय की बाबा जी माझी मेटॅलिक वायर आहे, लांब सडक मेटॅलिक वायर आहे, त्या मेटॅलिक वायर मधून माझे काय व्हायला लागल्यात, मेटॅलिक वायर आहे म्हणजे ऍटम आहे, त्याच्यातून काय होतात म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. म्हणजे सपोज मी रात्री झोपलो, ठीक आहे, सगळे झोपतात, सर तुम्ही पण झोपता, आम्ही पण झोपतो. रात्री झोपणं म्हणजे काय बघा, मी रात्री झोपलो, फॅन लावून झोपलो. आता हे फॅनचं काय आहे, फॅन पण तुम्ही पण लावता, आम्ही पण लावतो. रात्री झोपताना तर सगळेच फॅन लावता. पण बघा इकडं, मी रात्री झोपलो, रात्री झोपताना फॅन लावला आणि फॅन लावल्यानंतर बघा फॅन फिरायला लागला. सर फॅन तर फिरतोच ना, फिरल्याशिवाय तर हवा येणार आहे का, बरं फॅन गेला. सकाळी उठलो, मी फॅन बंद केला आणि मी बघतो तर काय माझी जी वायर आहे ती चेंज झाली. अशी होते कधी, काय पण सर होतच नाही चेंज. तेच सांगतोय मी की बाबा मी जी आहे मेटॅलिक वायर म्हणजे मेटॅलिक कंडक्टर, ठीक आहे, म्हणजे करंट वाहून येणार एक मेटॅलिक असा काय आहे, वाहक आहे, त्याच्यातून कंडक्टर आहे. ठीक आहे, ते मग मी रात्री बघितलं की फॅन लावला होता, रातभर बघितलं फॅन चालू होता, सकाळी उठलो बटन बंद केलं आणि बघितलं माझी वायर आहे तसे. म्हणजे इथं माझा कोणताच बदल घडला नाही. म्हणजे काही केमिकल बदल घडला, काहीच नाही. करंट फ्लो व्हायची राहिली म्हणजे काहीच चेंज झालेलं नाही. त्यामुळे मी इथं काय म्हणतोय, इथं देर इज नो केमिकल चेंज इन अ सबस्टन्स वेन करंट इज पास्ड. ज्यावेळेस करंट या माझ्या सबस्टन्स मधून पास होतोय त्यावेळेस इथं कोणताही बदल होत नाही, माझ्या मॅटर मध्ये काहीच बदल होत नाही. परंतु मी ज्यावेळेस इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये आलो, आयोनिक कंडक्टर्स मध्ये आलो, त्यावेळेस काय करतोय बघा, इकडे सेल मध्ये माझं एक सोल्युशन असतं, त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये मी ज्यावेळेस करंट पास करतोय त्यावेळेस त्याचे आयन्स तयार होतात आणि आयन्स तयार झाले की ती फ्लो व्हायला लागतात. म्हणजे आतमधला मॅटर माझा फ्लो होतोय इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. म्हणजे तिथं काय होतंय, म्हणजे आयन्स तयार होतात आणि आयन्स तयार झाले की त्यातले आयन्स जे निगेटिव्ह आयन्स आहेत ते प्लस चार्ज कडे जातात, म्हणजे एनोड कडे जातात. एनोड हा प्लस चार्ज असतो. ठीक आहे, कॅथोडवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. हे तुमच्या बॅटरीवर डिपेंड आहे. तुमचं बॅटरी जिथून लावता म्हणजे बॅटरी बाजूला म्हणजे कॅथोडला तुम्ही निगेटिव्ह चार्ज लावता तिकडे निगेटिव्ह, आणि इकडे जर एनोडला लावला तर एनोडला. ठीक आहे, ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे. मी एनोडला निगेटिव्ह चार्ज लावला, ठीक आहे, मग तुमचे जे काही एनोडला निगेटिव्ह चार्ज लावला तर तुमच्या सोल्युशन मधले पॉझिटिव्ह चार्ज एनोड वर खेचून घेतले जातील. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि जिकडच्या बाजूला माझा पॉझिटिव्ह रॉड आहे तिकडल्या बाजूला निगेटिव्ह आतमधला चार्ज आहे तो खेचला जाईल. ठीक आहे, मग त्या प्रकारे म्हणजे तर तुमचं काय होतंय, मॅटर चेंज होतोय. येस, देअर इज केमिकल चेंज इन अ सबस्टन्स व्हेन करंट इज पास्ड. ठीक आहे, ज्यावेळेस करंट पास होतोय त्यावेळेस तुमचा सबस्टन्स मधला जो काही मॅटर असतो तोच बदलतोय. त्यामुळे इथं आपण इलेक्ट्रोलायटिक मध्ये हा डिफरन्शिएट झाला. आता तिसरा आणि मेन डिफरन्शिएट जो नवीन आहे कोणता, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकारक म्हणजे प्रतिविरोध. ठीक आहे, प्रतिकार किंवा प्रतिविरोध म्हणजे प्रतिविरोध. रेजिस्टन्स, मी अशी बटन दाबले, लाईट लागली, पण ती लाईट कशी लागते, लाईट लागताना लाईट इथून त्या तिथपर्यंत पास होते. ठीक आहे, लाईट पास होताना डायरेक्ट पास होणार आहे का, काहीतरी त्याला प्रतिकारक शक्ती असणार आहे, काहीतरी थांब तू जायचं नाही तिकडे असं कोणतरी म्हणणार असणार आहे. त्याला रेजिस्टन्स असल्याशिवाय लाईट तयारच होणार नाही. ठीक आहे, कारण हा तुमचा काय आहे, ऍटम आहे. ठीक आहे, हे ऍटम म्हणजे मेटॅलिक वायर, मेटल म्हणजे ऍटम आहे. कशाची वायर असते, ही आपली कॉपरची वायर असते. मग ही सपोज
मी कॉपरची वायर घेतलेली आहे, म्हणजे ऍटम आहे. ऍटम मध्ये काय काय असतं तुमचं, न्यूट्रॉन असतो, प्रोटॉन असतो, इलेक्ट्रॉन पण असतात. ठीक आहे. मग कर्नेल म्हणजे काय असतं तुमचं, काय असतं, एक प्रकार ऍटम असं म्हणतात. ठीक आहे. आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये हे पाहिलेलं आहे कर्नेल म्हणजे काय ते. ठीक आहे. मग बघा इकडं, आता मी काय करतोय, हा जो कर्नेल आहे, ठीक आहे, ह्याच्यात जे काही सपोज मी रेजिस्टन्स म्हणजे काय प्रतिकारक म्हटलं. ठीक आहे. मी मग ज्यावेळेस मी करंट पास करतोय त्यामध्ये माझं कर्नेल म्हणजे ऍटम, ऍटम मधले पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि इलेक्ट्रॉन असा पुढी पुढी उड्या मारत निघाला की हे पॉझिटिव्ह चार्ज ह्या निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन असतात त्याला असे खेचून घेण्याचं काम करतात. ठीक आहे. हे कशामुळे होतं, कुलिजन मुळे होतं. ठीक आहे. मग आपण बघितलं रेजिस्टन्स इज ड्यू टू द कुलिजन विथ कर्नेल. ठीक आहे. ऍटम मधला कुलिजन झाल्यामुळं तिथं तुमचा रेजिस्टन्स तयार होतोय, तेच बघायचं आपल्याला. त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मधला रेजिस्टन्स म्हणजे काय. ठीक आहे. इथं रेजिस्टन्स तयार कसा होतो, तर इथं रेजिस्टन्स तुमच्या इंट्रॅक्शन मुळे तयार होतो. आता इथं 3 प्रकारचे इंट्रॅक्शन सोल्युशन मध्ये बघायला भेटतात. पहिलं इंट्रॅक्शन म्हणजे तुमचं सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन. आता बाबा हे सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन विथ आयन, बघा इकडं काय म्हणतोय मी इथं, रेजिस्टन्स इज फॉर्मड ड्यू टू इंट्रॅक्शन विथ आयन. आयनचं एकमेकाला इंट्रॅक्शन झालं की तुमचं काय होतं, रेजिस्टन्स तयार होतो इथं. म्हणजे काय, तर सपोज मी बघा इकडं पहिलं इंट्रॅक्शन काय म्हणलं मी, पहिलं इंट्रॅक्शन म्हणतोय मी तुमचं सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन असं म्हणलं. बघा इकडं सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन म्हणजे काय, सपोज सोल्यूट आहे. ठीक आहे. हे काय घेतलेलं आहे, तुमच्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन तयार करताना त्यात NaCl टाकले. ठीक आहे. NaCl चं काय घेतलेलं आहे मी, सोल्युशन घेतलेलं असं म्हणा. त्यात सोल्यूट काय आहे तुमचा, NaCl आहे. मग NaCl चे काय झालेले आहेत, आयन्स तयार झालेले आहेत. ठीक आहे. आयन्स तयार झालेले आहेत. मग माझा एनोड हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे असं समजा आणि कॅथोड निगेटिव्ह चार्ज आहे असं समजा. ठीक आहे. बघा इकडं ही माझी सेल आहे, या सेल मधला हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन. ह्यामध्ये माझं एक सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन आहे, NaCl चं. त्यात सोल्यूट कोण आहे माझा, Na आणि Cl. ठीक आहे. Na प्लस Cl मायनस अशा प्रकारचे दोन सोल्यूट आहेत. ठीक आहे. मग सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन म्हणजे काय, ह्याच्यातला हा Na प्लस आणि Cl मायनस. ठीक आहे. मग हा जर माझा एनोड आहे प्लस चार्जचा आणि कॅथोड आहे माझा निगेटिव्ह चार्जचा. ठीक आहे. तर मग हा जो आहे माझा Cl मायनस हे पूर्णपणे ह्या बाजूला येतील, अट्रॅक्ट होतील आणि सगळे एकत्र आले. आपल्या मराठी माणसासारखे जर सगळे एकत्र आले तर कोणाला असे वर चढू देणार आहेत का, मराठी माणूस जसं पाऊल उचलतो तसे सगळे जे हे आहेत का, बघा इकडं हे सगळे तुमचे Cl एकत्र आले. एकत्र तर कधी येतच नसतात Cl सगळे, कारण निगेटिव्ह साऊथ पोल कधी एकत्र येतो का, नाही. ठीक आहे. मग तसे सगळे मायनसचे इलेक्ट्रॉन एकत्र आल्यानंतर तू सर मला वर जायचं असे करायला लागतात. आणि हा जो तुमचा एनोड आहे म्हणजे इथं काय होतो, इंट्रॅक्शन तयार होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स तयार होतो आणि त्या इंट्रॅक्शन मुळे इथं काय होतं, रेजिस्टन्स तयार होतो. काय तयार होतं, रेजिस्टन्स तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं रेजिस्टन्स म्हणजे दुसरं कारण काय आहे इंट्रॅक्शन होण्याचं, तर ते दुसरं कारण म्हणजे काय, सॉल्व्हंट सोल्यूट इंट्रॅक्शन. कसलं इंट्रॅक्शन म्हणतोय मी, सॉल्व्हंट सोल्यूट इंट्रॅक्शन. म्हणजे सपोज मी ह्या सोल्युशन मध्ये माझं काय आहे, बघा इकडं खूप डीप मध्ये सांगतोय मी तुम्हाला म्हणजे समजावं. बाबा हे रेजिस्टन्स म्हणजे काय, नेमकं तयार कसं होतंय, हे आपण जनरल टर्म्स आहेत त्या रेजिस्टन्सच्या त्या आपण डीप मध्ये पाहणारच आहोत. पण इथं हे डिफरन्शिएट करताना मेटॅलिक कंडक्टर मध्ये नेमका फरक काय आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये नेमका फरक काय हे आपल्याला पाहायचं आहे. बघा इकडं ह्याच्यातलं मी आताच बघितलं, काय सांगितलं, सोल्यूट सोल्यूट इंट्रॅक्शन सांगितलं. दुसरं इंट्रॅक्शन कोणतं सांगतोय मी, सॉल्व्हंट आणि सोल्यूट इंट्रॅक्शन. ठीक आहे. सॉल्व्हंट आणि सोल्यूट इंट्रॅक्शन म्हणजे काय, सॉल्व्हंट कोण आहे माझा याच्यात, वॉटर, H2O वॉटर आहे. आणि सोल्यूट कोण आहे इथं, NaCl. म्हणजे सपोज इकडच्या बाजूला हा जो माझा Na आहे, Na प्लस आहे, म्हणजे हा Na प्लस हा निगेटिव्ह चार्जचा इलेक्ट्रॉन काय करेल, त्याला खेचेल. पण माझं आतमधलं जे सोल्युशन आहे, आतमध्ये काय काय बदल होतात ते सगळं आतमध्ये जे बदल होतात म्हणजे रेजिस्टन्स प्रतिकार प्रतिविरोध करतात तुमच्या लाईट करंट पास होताना. ठीक आहे. एकदम अडथळा जो निर्माण होतोय तो आपल्याला बघायचा आहे. लाईट लागत नाही एखाद्या वेळेस आपण बघतोय, अजून आहेत पुढे वेगवेगळे. ठीक आहे. ते आपल्याला बघायचं म्हणजे लाईट होताना काय काय याच्यात परिणाम होतात, लाईट होताना कोणते अडथळे येतात ते आपण बघतोय. कोणता अडथळा आता बघतोय आपण, सोल्यूट सॉल्व्हंट इंट्रॅक्शन असं बघतोय. ठीक आहे. म्हणजे काय की माझा याच्यातला जो सोल्यूट आहे Na प्लस, ह्याला हे काय करतो, Na प्लस हा जो वरनं येणारा इलेक्ट्रॉन आहे त्याला काय करतो, असं अट्रॅक्ट करून घेत असतो या निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह चार्जला. पण
आतमधलं जे सोल्युशन आहे कोणतं सोल्युशन आहे H2O चं, हे H2O चं सोल्युशन तुमच्या ह्या Na+ ला सगळीकडनं असा गोल घेरा घालतो. तू जाऊनच दाखव, मी तर धावतोच असं म्हणतो. कोण? हे H2O चं सोल्युशन. ठीक आहे, H2O चं सोल्युशन ह्या तुमच्या Na+ ला असं एकदम मध्ये घेतं आणि तू जाऊनच दाखव. म्हणजे तिथं इंटरॅक्शन तयार करतं. इंटरॅक्शन तयार करतं म्हणजे काय तयार करतं? तिथं रेझिस्टन्स तयार करतं, प्रतिविरोध करतो त्याला Na ला वर जाताना. ठीक आहे, मग हा वर जाताना प्रतिविरोध करतोय. त्यानंतर जो तुमचं तिसरं इंटरॅक्शन आहे ते कोणतं इंटरॅक्शन आहे? तुमचं सॉल्व्हंट इंटरॅक्शन. कोणतं इंटरॅक्शन? सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ह्या इंटरॅक्शन मध्ये नेमकं काय होतंय बघा इकडं. सॉल्व्हंट म्हणजे काय तर बघा इकडं, हे तुम्ही इलेक्ट्रोलायटिक म्हणजे ही जी तुमची सेल आहे, ह्या सेल मध्ये कोणतं सोल्युशन आपण टाकतोय? वॉटर टाकतोय. म्हणजे सोल्युशन तयार करताना जे काय टाकतोय ते काय टाकतोय आपण? वॉटर टाकतोय. ठीक आहे, मग बघा इकडं आता हे सॉल्व्हंट इंटरॅक्शन म्हणजे काय? सोल्युशन तयार करताना सॉल्व्हंट कोणतं वापरलंय आपण? वॉटर. मग आता हे जे सॉल्व्हंट असतं ते सॉल्व्हंट पूर्ण वॉटर सारखं एकदम असं पातळ असतं का? पातळ म्हणजे त्याची डेन्सिटी कमी असू शकते. आणि दुसरं सोल्युशन मी असंही घेऊ शकतो ज्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे घनता. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी जास्त आहे म्हणजे तुमचं ऑइल घ्या. ऑइलची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे. वॉटरची डेन्सिटी किती असते? एकच असते. ठीक आहे, म्हणजे वॉटरची डेन्सिटी कमी आणि मी दुसरं कोणतं घेतलंय? सॉल्व्हंट घेतलेलं आहे, ऑइल घेतलं किंवा ग्लिसरीन घेतलं. ठीक आहे, ज्याची डेन्सिटी जास्त आहे असं मी सॉल्व्हंट घेतलं. ठीक आहे, मग त्या सॉल्व्हंट मधून माझे इलेक्ट्रॉन पास होतील का? बघा इकडं, जे माझं वॉटर मी सॉल्व्हंट जर घेतलं तर त्या वॉटर मधलं माझे जे इलेक्ट्रॉन असतात ते कसे इझिली उड्या मारत जातील, टकाक 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 कसे उड्या मारत जातील. पण मी जर कोणतं सॉल्व्हंट घेतलं ज्याची डेन्सिटी जास्त आहे त्यातले इलेक्ट्रॉन मी आता वर जाणार म्हणजे इलेक्ट्रॉन पुढे सरकताना कशाला त्यांना त्रास होणार आहे, जास्त वेळ लागणार आहे. ठीक आहे, पण जर डेन्सिटी कमी असेल तर इलेक्ट्रॉन कसे इझिली पास होतील, लगेचच पटकन जातील. पण ज्याची डेन्सिटी जास्त त्याच्यातनं कसे इलेक्ट्रॉनला जरा टाइम लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे हळू इलेक्ट्रॉन पुढे सरकणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा डिफरन्स आहे या दोघांमध्ये. इथं बघितलं मी मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय बघितलं, जो माझा रेझिस्टन्स आहे मेटॅलिक कंडक्टर मध्ये, रेझिस्टन्स कसा होतोय? ड्यू टू कोलिजन. ठीक आहे, कोलिजन ऑफ विथ कर्नेल म्हणजे ऍटम मध्ये माझे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला पुढे जाताना अडथळा निर्माण करतात. ए मुझे छोड़ के मत जा, तू आ जा इधर असं म्हणायला लागतात ते इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इथं कोलिजन तयार होतं त्यांचं. आणि ह्या बाजूला मी बघितलं कुठं? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये मी बघितलं. त्या इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये काय होतं नेमकं तर इंट्रॅक्शन तयार होतं. ठीक आहे, तिथं इंट्रॅक्शन तयार होतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स होतात. ते निगेटिव्ह चार्ज असे जवळ आले की लांब सरकतात. ठीक आहे, हे असं इंट्रॅक्शन बघितलं. 3 प्रकारचे इंट्रॅक्शन बघितले. इथं कोणकोणते इंट्रॅक्शन बघितले मी? एक बघितला सॉलिड इंट्रॅक्शन, दुसरा बघितला सॉल्व्हंट इंट्रॅक्शन, तिसरा बघितला मी सॉल्व्हंट इंट्रॅक्शन. ठीक आहे, अशा प्रकारचे 3. अजून एक आहे जे दोघांमधला डिफरन्स आहे तो म्हणजे कोणता? टेम्परेचर. ठीक आहे, आता हा जो टेम्परेचर आहे हा टेम्परेचर तुमच्या करंट पास होताना मध्येच काय करतोय? विरोध तयार करतोय, अपोजिशन तयार करायला लागतोय. अपोजिशन म्हणजे काय? रेझिस्टन्स तयार करतोय. पण कसा तयार करतोय? सपोज आपण मोबाईल वापरतोय किंवा सपोज आपला लाईटचा बोर्ड असतो एकदम गरम होतो. ठीक आहे, ठीक आहे, बघा इकडं, ज्या वेळेस तुमच्या मेटॅलिक कंडक्टर मध्ये टेम्परेचर वाढलं म्हणजे एकदम मोबाईल तुमचा तापतो किंवा जो बोर्ड असतो तो बोर्ड असा एकदम गरम व्हायला लागतो. ठीक आहे, गरम व्हायला लागले की आपण लगेच बंद करतो. का बंद करतो? कारण तिथं तुमचा रेझिस्टन्स वाढलेला असतो आणि रेझिस्टन्स वाढला की तुमचा करंट कमी वाहत असतो, बिघडण्याची शक्यता असते. तुमचा मोबाईल असेल किंवा तुमचा बोर्ड असेल, टीव्ही असेल, हे जे काही इलेक्ट्रिक मशीन आहेत ह्या तुमच्या सगळ्या बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करतो? त्याला बंद करून ठेवतो. बाबा लय गरम झालं, आता हे स्फोट बीट होतो का काही असं वाटतं आपल्याला. ठीक आहे, म्हणून ते आपण बंद करतो. म्हणजे काय? इथं टेम्परेचर तुमचं याच्यात इंटरफेअरन्स करतं. काय करतं? ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत असतं त्यावेळेस तुमचा रेझिस्टन्स इन्क्रीज होत असतं. पण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मध्ये हे सगळं उलट आहे याचं. ठीक आहे, ह्याच्यात टेम्परेचर इन्क्रीज झालं, काय म्हणतोय मी? टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेझिस्टन्स डिक्रीज होतोय आणि रेझिस्टन्स इन्क्रीज झाला की टेम्परेचर कमी होतं. म्हणजे काय? तर आपण आता इथं बघितलं की सॉल्व्हंट इंटरॅक्शन.
काय बघितलं सॉल्व्हंट मध्ये दोन प्रकारचे सॉल्व्हंट असतात म्हणून सांगितलं, ज्याची डेन्सिटी एकाची जास्त आणि एकाची डेन्सिटी कमी. मग जर सपोज ज्याची डेन्सिटी जास्त आहे मी त्याला थोडस हिट दिली, म्हणजे काय केलं, टेम्परेचर वाढवलं, त्याचं टेम्परेचर वाढवलं की त्याची काय डेन्सिटी कमी होते, कमी झाले की इलेक्ट्रॉन त्यातून पटकन उड्या मारून म्हणजे फ्लो व्हायला लागतात. ठीक आहे, म्हणजे इथं आणि इथं हा फरक आहे. काय फरक आहे ते कळालं बघा इकडं. पुन्हा एकदा हा मी दोघांमधला डिफरन्स घेतोय. काय घेतलं मी, म्हणजे डिफरन्स करतोय मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स आणि मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये मी बघितलं की काय बघितलं, दोघांमध्ये एकीकडे मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रॉन असतात जे फ्री असतात. करंट फ्लो कधी होतो, ज्यावेळेस माझे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, आणि इकडे करंट फ्लो कधी होतो, ज्यावेळेस माझे आयन्स फ्लो होतात. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे इथं आयन्स फ्लो होतात म्हणजे माझा मॅटर फ्लो होतोय. ठीक आहे, मॅटरच फ्लो होतोय, मॅटरच चेंज होतोय माझं, म्हणून इथं केमिकल बदल होतोय. पण माझ्या अलीकडे आलो मी मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये, मी पाहिलं की बघितलं, काय बघितलं मी इथं की माझे फक्त इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागल्यात. मी रातभर फॅन लावला होता पण माझ्या वायर मध्ये काहीच बदल झाला नाही, म्हणून मी काय म्हटलं, इथं मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये काहीच बदल झालेला नाही. ठीक आहे, त्या 3 नंबरचा डिफरन्स मी बघितला की रेजिस्टन्सला कारण काय काय आहेत. जसं सपोज रेजिस्टन्स कशामुळे होतो, तर एक तर रेजिस्टन्स होतो माझ्या ऍटम मधला कोलिजन झाल्यामुळं, आणि इकडं रेजिस्टन्स कशामुळे होतो, तर इकडं इंट्रॅक्शन झाल्यामुळं माझं रेजिस्टन्स होतं, म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स तयार होतो, त्यामुळं रेजिस्टन्स तयार होतो, आणि रेजिस्टन्स तयार झाला की करंट कमी प्रमाणात वाहत असतो. ठीक आहे, त्यानंतर इकडे बघितलं अजून रेजिस्टन्स व्हायला कारण कोणतं होतं, तर टेम्परेचर होतं. तिकडच्या बाजूला बघितलं मी कुठं, मेटॅलिक कंडक्टर मध्ये जर माझं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर माझा रेजिस्टन्स पण कसा होतोय, इन्क्रीज होतोय. आणि ह्या बाजूला बघितलं मी माझा रेजिस्टन्स इन्क्रीज झाला की टेम्परेचर कमी होतं, आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेजिस्टन्स कमी होतं. ठीक आहे, मग हे आपण बघितलं. ठीक आहे, आता आपण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्सच्या ह्याच सगळ्या जनरल टर्म्स बघायच्या आहेत. कोणत्या जनरल टर्म्स असणार आहेत त्याच्या रिलेटेड, पहिली जनरल टर्म्स असणार आहे तुमची रेजिस्टन्स, तेच आपल्याला आता पाहायचं. चला तर मग